इंटरलाकेन, ये है मेन स्पॉट जहाँ से पूरा इंटरलाकेन दिखता है। तो यहाँ एक गाय होनी चाहिए थी जो भी है ही नहीं, गाय रहती थी। अच्छा है गाय गाय का मर्च भी है पर अरे कौन है ते स्वीटी स्वीटी कौन है ते स्वीटी 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 बाई कौन है स्वीटी बाई कौन है अयो मामा सॉरी सॉरी मी काय नाही केलं सॉरी 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 चूल्हा भी जला दिया नीचे। हम इंग्रेडिएंट्स दे दिए, खुद कुकिंग करें, हम खुद आलू छीले, खुद खाएं, ऐसे देके आप आते हो पर काम आप ही को करने सारे दे देना गए। पाणी सुटलंय गाईज, आम्ही विटॅमिन डी घेतो सकाळ सकाळी उन्हामध्ये आलो बघा, विटॅमिन डी घेणं चाललंय। काय करते काय माहित। साहिल आणि भाऊ बॅडमिंटन खेळत आहेत, काय नाही ते भेटलेलं। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये। आफ्टर बेबी आमचं डेली रुटीन कसं चेंज झालंय। पहिलं डेली रुटीन होता ते 1 वर्ष झाले त्या व्हिडिओला, तर आता बनवतोय आपण परत एकदा डेली रुटीन। सो कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आता वाजलेत 8:30, आमचं चाय बनत आहे आणि लाडूला फिरवलं वगैरे, लाडूने शिकले होते, लाडूचे कपडे चेंज केले आणि आता आम्ही चाय वगैरे पिऊन नंतर फ्रेश होतील, आंघोळ वगैरे करतील आणि मग प्रज्ञा तिचं घरचं काम करेल आणि मी माझी कामं करेल। लाडूची कामं करेल बघा। लाडूचा अंकल आलाय सगळ्यात छोटा, लाडू सोबत खेळायला। काय मॅरीगोल्ड नव्हता ओरिजिनल, हे काय आणलंय खरीला फिर मेरे लिए भी ये वाला ही लाता रे शायद। जाऊ दे, तिला गुड्डेच खावते। हिने तोंड नाही धुतलं काय अजून, ब्रश पण नाही केलाय। हे डेली रुटीन आमचं असं। उठल्यानंतर आम्ही साहिलला दुकानात पाठवतो काहीतरी चाय मध्ये खाण्यासाठी। पलटी मारली बघा लाडूने, रोज पलटी मारते रोज, ते पण हद्द पार केली तिने पलटी मारून मारून। हे अशी अशी करत राहत। ए लाडू वर बघ, ए डुग्गू। बापरे, कल कितना सारा छुट्टा हुआ था रोहित। गैस 10:30 वाजलेत आणि आता लाडूचा आंघोळीच टाइम झालाय। टाळू वगैरे भरली आहे, मालिश वगैरे करायची बाकी आहे थोडीशी। लाडू आंघोळ करणार आहे, तो टाइम आहे हिच्या आंघोळीचा, कारण थंडी चालू झाली तर लवकर आपण आंघोळ घातल्यावर तिला ती आजारी पडू शकते। खुश असते ती आंघोळ करताना, रडत नाही अजिबात लाडू माझा। नाही लाडू माझा, काय बघतोय तेल दे ना। गाईज मी पण रेडी झालो, आता चाललो। आज शेतामध्ये जायचं होतं पण आपल्या शेताची सोयाबीन वगैरे सर्व त्या दिवशी तुम्ही बघितली, निघली, हे सगळं काम झालेलं आहे शेतातलं। तर गाडी टुर्नामेंटच्या दिवसांमध्ये गाडी तर मी काय बोलतो, गाडीची हालत फुल खराब झालेली आहे, गाडी एकदम सर्व्हिसिंगला आलेली। तर आज मी चाललोय सर्व्हिसिंग करायला। आपल्या डेली रुटीन मध्ये थोडंसं प्रज्ञा घरचं शूट करेल जर तिला वेळ भेटला तर आता 10:30 वाजलेत बघा। मी चाललोय सर्व्हिसिंग करून, मग सर्व्हिसिंग करायला आज लाडूला स्वेटर वगैरे घ्यायचे, थंडी चालू झाली आहे। भेटूयात थोड्या वेळाने, मी थोडा रेडी होतो जस्ट। व्हिडिओ टाकायला आलेले तिकडे हरण दिसलेत आम्हाला, 2-3 हरण आहेत, एकदम सुंदर असे दिसतात डोळ्याने। कॅमेऱ्यात तेवढे भारी दिसत नाहीत पण डोळ्यातने एकदम भारी दिसतात। मी सिद्धू आणि साहिल कसे पळत आहेत, तिघच आहेत, एकदम क्लिअरली दिसत आहेत। शिजू दे ना कॅडबरी त्यांना, गेले पळून गेले लांब। A few moments later. गाईस भांडे घासते बघा दुपारचे, इकडे दुपारचे भांडे उन्हात घासते। तिला म्हटलं सावलीत घास नंतर घास, तर ती आताच घासते।
तिकडं टीव्ही बघतायत साहिल आणि बाळ, कार्टून बघतात. लाडू झोपली आमची. गाय सावली बनवली प्रज्ञासाठी. सावली बनवली आता तिला ऊन लागत नाही. सॉरी. हो गाईज दुपारचे 2 वाजलेत आणि आज प्रज्ञाला जास्त काम नाही तर रोज काम असतं. आज थकली म्हणून ती झोपायचा प्रयत्न करते आणि इकडे लाडू आणि मी खेळतोय. जेवण वगैरे झालेत, सगळं झालंय. मूवी बघत होतं तर लाईटच गेली. आम्ही सगळे साहिल, मी, आम्ही चौघं, ढोलक आमचा ढोलक. तुम्हाला हिचा डेली रुटीन पाहिजे याला एक असेल तर कमेंट करून सांगा की लाडू पूर्ण दिवसात काय करते ते हवंय मला. अयो कोण आहे ते? अयो घाबरलो मी. कोण आहे ते? कोण आहे ते? कोण आहे? देवाचं रूप भेटले आम्हाला बाबा. हे परेशान नाही करत अजिबात. खेळत एकदम मस्त. लाईट गेली गरमी होते थोडी थोडी तरी पण खेळते. चला थोड्या वेळाने भेटू गाईस. अरे थोड्या वेळाने भेटू. मी बोललो तुला बोलायचं काय? बोल बोल ना. सुंदर परी दिसते का कोणतरी? बाय. तिला काय नाही बोलायचं. वाह 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 वाह. जार घे काय गाईज. आता आम्ही आज चाललोय जार आणायला. आम्हाला रोज 1 जार लागतो. आमच्या गावातलं फिल्टर जो आहे ते खराब झालेलं आहे, सो त्यासाठी आम्हाला जार विकत आणावं लागतो आम्हाला. त्याच्यात पाणी आहे ना? उचल रे, उचल ना. नाही उचलत ते नाही, ते बॉटल राहत. पाणी भेटलं ना गाईज. पाण्याचं दुकान बंद आहे. इकडे तुरटी घ्यायला आलो किराणा दुकानात. बॅट बॉल घ्यायची ना आपल्याला. याला बॅट बॉल घेऊन देतोय प्लास्टिकची. याच्या पप्पाने साहिलला एक बॅट आणली होती म्हणून त्याला पण बॅट पाहिजे. स्पायडरमॅनची बॅट घेतली आहे साहिल. दाखव. हे बघ एवढी कडक आहे ना भाऊ. अरे लय भारी बॅट. 50 रुपये मध्ये पैसेच वसूल झाले. बॉल बी भारी आहे. वा अरे कडक आहे रे. मला वाटलं फुसफुस असं नाही, लय कडक आहे. चला माझ्या हवाली केलाय आज. याचे मम्मी पप्पा शेतात गेले आणि नवीन बॅट घेतली. ये त्याचे मम्मी पप्पा येणार आहेत आता बस 1 तासाने. तासभर सांभाळायचे मला. खेळ ना त्याची ओपनिंग कर ना. आम्ही दुकान बंद आहे फिल्टरचं, ओपनिंग केली तर आम्ही थांबलो तोपर्यंत यांना क्रिकेट खेळत होतो. इथं बसलोय. पाणी गरजेचं आहे. दुसरं पाण्यानं ताण नाही जात. कुठे हेलिकॉप्टर? कुठे आहे हेलिकॉप्टर? हा हेलिकॉप्टर दिसलं बाबा पोरायला. लय दिवसानंतर मी पण बघितलं हेलिकॉप्टर इकडं उडताना. हा इकडं कुठं चुकून आलं काय माहिती आमच्या खंडारा इलाक्यामध्ये. काय आता वाजले 4:30. लाडू बघ कसं खेळतो माझा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मोबाईल दिसतोय ना आता. मोबाईल कडे बघते. हाय 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 हाय. 50% स्माइल वाली पोरगी. काय झालं? चाय बनवते प्रयत्न आहे का? तेरे लिए नहीं बना रही, अकेले के लिए. मेरे फेवरेट काकू के लिए बना रही. काकू के लिए और काकू और तो दोनों ही पियेंगे.
और मेरे को और खुशी के लिए खुशी भी, साहिल बस साहिल भी हमारी टीम का है। और बाढ़ भी। तुम रखो नवीन बैग नकली है लेकिन ये तो प्लास्टिक का है। प्लास्टिक का है, कितना जब्बर है देखो। लाडू स्पाइडरमैन वाला है। नहीं तो दोनों साइड से सेम ही है। नहीं नहीं, इस साइड से स्ट्रोक रहते हैं। तेरे को क्या मालूम है क्रिकेट का? कडक है देखो। पहिले सगळ्यात जास्त माझ्या लाडूचा आवाज आहे इकडे। आम्ही दारात बसलो, प्रज्ञा चहा बनवते। साहिल लागन बॉल साहिल। आम्ही दारात बसलेत ना, लाडूला बाहेर फिरायला खूप आवडतं। का किती आगाव आहे। सगळ्याचे चाय गाईस बनवलं आहे 5 वाजलेत आणि काही काही व्हिडिओ शूट करता आला नाही मला, जसं की आता आमचं क्रिकेट खेळायचं टाइम आहे। आम्ही कधी कधी जात असतो, तर आज नाही चाललोय, उद्या जातील आम्ही खेळायला। हा गाईस, आणि म्हणजे सकाळ सकाळी म्हणजे डेली रुटीन मध्ये काय काय ॲड आहे ती झोकाते साहिल ती रडन। काकू येतात चाय प्यायला, साहिलची मम्मी। सकाळी सकाळी 7ला 8ला किंवा 8:30 पर्यंत उठून जातो। मग मी उठल्यानंतर सगळ्यात आधी लाडू पण उठलेली असते, लाडूला घेऊन मी उन्हामध्ये जातो। उन्हामधून मग विटॅमिन डी तिला दिल्यानंतर मग घरी येतो। घरी आल्यानंतर मग माईच्या घरी जातो, मग दूध घेऊन येतो आणि मग प्रज्ञाला उठवतो। त्याच्यानंतर चाय नाश्ता वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणाला कामाला प्रज्ञा सुरुवात करते। माझी जी कामं असतील ते मी करतो। शेतात, शेतामध्ये काही नाही राहिले, सगळे शेतातली कामं सध्या झालेली आहेत, व्हिडिओज पण टाकलेले मी। आणि मग त्याच्यानंतर 2 वाजल्यानंतर 12च्या नंतर आमचं जेवण वगैरे होऊन जातं। मग जेवण केल्यानंतर संध्याकाळची वेळ येते तेव्हा पाणी वगैरे आणायचं, बाकी सगळे जे किरकोळ काम आहे ते करून घ्यायचे। मग मी 4 किंवा 5ला क्रिकेट खेळायला जात असतो कधी कधी। आज नाही गेले, उद्या जातील, कारण पोरं आज अवेलेबल नाहीत। त्याच्यानंतर 6 वाजतील, आता रात्रीच्या जेवणाची तयारी होईल। यस, चला चाय पिऊन घेतो। तो टैप करके बता ना। नहीं आता नहीं सुशील स्पाइडरमैन नहीं हो ना, मैं सिद्धू का आता, सिद्धू स्पाइडरमैन है। गाइस 5:30 वाजले, प्रज्ञा गाणं लावायला चालली आणि गाण्यामध्ये आपल्याला युट्यूब व्हिडिओज हे नाही करता येत, शूट नाही करता येणार कारण कॉपीराइट पडतो। आणि आम्ही इकडे लुडो खेळतोय, बाळ आणि मी, आणि लुडो आणि इकडे लाडू। लाडू मोबाईल चालवायची घाई। Welcome to Music World. Bluetooth mode. बाय बाय, थोड्या वेळाने भेटूया। माझ्या लाडूचा फोटो, लाडू माझ्याकडे बघते। A few moments later. मला का रोस्ट करे। क्या बना रही खाने में? क्या बना रही? चिकन ग्रेवी, चपाती। ग्रेवी बना रही है, उस दिन जैसा बनेगी ना। तेरे बाल की वैसे उजड़े चमन हो गए। मेरे पास टाइम नहीं करना, मैं बिजी हूँ। याद ही नहीं रहता कंघी करना। कॉमेडी हे बघतायत आम्ही, कॉमेडीचे व्हिडिओ आणि प्रज्ञा बनवते जेवण। 7 वाजले। गावाकडचा विषय काय असतो माहिती गाईस, लवकर जेवण होतात, लवकर झोपतात, लवकर उठतात, असं गणित आहे इकडचं। म्हणजे 7च्या नंतर सगळे, आता गावात ऑलमोस्ट 70% लोक जेवून बसले असतील आणि झोपायची पण तयारी करत असतील, असं थोड्या वेळाने भेटूया। आम्ही जास्तीत जास्त 10, 11, 12 वाजेपर्यंत झोपतो, पण आमचा पूर्ण गाव आहे, पूर्ण गाव 9, 8:30, 9, 10 वाजेपर्यंत झोपून जातात सगळेजण। गावात सिस्टम माहीत असेल तुम्हाला, जे दिवाळीच्या सुट्टीत गावाला जातात त्यांना माहीत असेल। आता आले असतील तुम्ही लोक दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावाला। याचा गाईस दात पडला, याचा आज पहिला दात पडला, याचा पहिला दुधाचा दात सिद्ध बाईचा। बाया बाया नवरी ते मी पाहिलं तर काढून टाकलं त्याने। बापरे, अरे यो गरम लय गरम झालं फोन, लय गरम झालं। मग असा हात केला तर चटका लागला मला।
कौन गाईस जेवण बनतंय आपलं. 8 खाल्लेत आणि लाडू खेळते. लगदी तू मरा तू आई सोनी लगदी तू सुर संपलाई सोनी. असं काहीच वाटतं ना, असं ना मस्त इच्छा असे घालायत ना, असे चावून टाकावं ना, असे टमाटर सारखे झाले ना, पण असे मी नाही चव वाटत, म्हणजे नाही चव शकत, कंट्रोल करावं लागतं. एवढे स्वादिष्ट पप्पी आहे लाडूची. असं वाटतं चावून घेऊ घाल. काय बघती हा, का बघती? मैंने तेरे पीछे की दानी पूरा साली नको देऊ लाडू, हात पीत दुखती परान तेरा लगता कमाली. बघ गाईस प्रज्ञा गाणे बोलते. ह्याची व्हिडिओ मध्ये किती भारी ती पाहणार आहे. मस्त तेरी मेहंदी चाली. तूने जो मूवी का नाम बताया टिंग 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 क्लॅप 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 टिंग 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 क्लॅप 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 टिंग 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 क्लॅप 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 क्लॅप. टीव्ही बघती. काय दिसतं लाडू तुला? क्लॅप 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 टिंग 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 बुआ या बुआ या बुआ या बुआ. कुकू पाई. चला काय, बाय बाय. आता जेवण आमचं होणार आहे. राग आला आता आमच्या बाईला. आता आमच्या लाडूबाईला थोडासा राग आलेला आहे. लाडू माझी क्यूट बाळ. काय झालं बाबू? फिरायला जायचंय? हा, तिला नाही जमलं नाही ना, शिवणा मारते बाळा. कुत्रा लिओला बघते. माशाल्लाह माशाल्लाह. लग गए मेघ बोलना चाहिए ना, मेघ बोल रहा था. आमच्या घरात गाईचाच दिख रहा है वो तो हॉरर. इंडियन आयडल चालू असतं जेवण बनवताना. प्रज्ञा गाणे बोलत. हॉरर नाही ते माशीच आहे पाण्यामध्ये. अरे देखा वो पिक्चर लगाया यार तूने भी. मी हॉरर पाहू आता कोणी. लाडू यार. हाय गाईस, माझं नाव आहे आव्या मोरे आणि मी मस्तीखोर. मी रिटायर्ड झाली आहे आता. मला फिरायची इच्छा होती. बघा काही नवीन गोष्टी एक्सप्लोर करायची इच्छा होती, पण पप्पा जे आहेत ते फिरवत नाहीत मला. बघू शकता तुम्ही किती अत्याचार चाललाय माझ्यावरती. बोल ना. बापरे, एवढ्या मारती. गाईस बाय बाय.